प्रियानो, आजचा दिवस 20 नोव्हेंबर 2020, आज लॉकडाऊनचे एक्झॅक्ट 8 मंथ झालेले आहे प्रियानो. आणि प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. द लॉ ऑफ द लॉर्ड इज परफेक्ट, रिवाइविंग द सोल. द स्टॅच्यूज ऑफ द लॉर्ड आर ट्रस्टवर्दी, मेकिंग पीपल वाईज. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आजच्या शुक्रवारची बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू, की प्रभू आतापर्यंत तू आम्हाला सुरक्षित आशीर्वादित ठेवलेला आहे प्रभू. आणि प्रभू, आजच्या बायबल स्टडीला खास करून पवित्र आत्माची सहाय तो आमच्या सर्वांवर पाठव प्रभू. आणि प्रभू, जे आज आम्ही तुझ्या वचनापासून शिकणार आहोत त्याला आशीर्वादित कर प्रभू. ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काय मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य, ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स चॅप्टर 14 आपण 3 भागमध्ये घेणार आहोत. पहिले भाग वचन 1 to 7. ॲट आयकोनियम Paul and Barnabas went as usual into the Jewish synagogue. There they spoke so effectively that the great number of the Jews and the Gentiles believed in the Lord. But the Jews who refused to believe stirred up the Gentiles and poisoned their minds against the brothers. So Paul and Barnabas spent considerable time there, speaking boldly for the Lord, who confirmed the message of His grace by enabling them to do miraculous signs and wonders. The people of the city were divided. Some sided with the Jews, the other with the apostles. There was a plot afoot among the Gentiles and the Jews together with their leaders to mistreat them and stone them. But they found out about it and fled to Lycaonian city of Lystra and Derbe, and to the surrounding country, where they continued to preach the good news of the Lord. प्रणो, या प्रेषितांच्या कृत्य या 14व्या अध्यायामध्ये लूक याच्या लेखक किंवा ऑथर बोलत आहे. प्रियानो, पॉल आणि बार्नबास आणि पवित्र आत्माच्या सहाय्याने जे कृत्य केलेले आहे ते दर्शवत आहे. लूक इज गिविंग द फर्दर टेस्टिमनी अबाउट पॉल अँड बार्नबास. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की पॉल आणि बार्नबास हे यहुदी सिनेगॉगमध्ये किंवा यहुदी लोकांचा चर्चमध्ये ते लोक, आयकोनियमच्या चर्चमध्ये ते लोक आलेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ते लोकांनी गाजवलेली आहे. आणि खूप इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, ग्रेट नंबर ऑफ पीपल बिलीव्ड इन द लॉर्ड. खूप मोठ्या संख्यामध्ये लोकांनी, यहुदी तसेच अन्य जातीचे किंवा जेंटाईल लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि ते लोक विश्वासू किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्यही झालेले आहे. प्रियानो, आणि आपण बघतो एके बाजूला पवित्र आत्माद्वारे चांगले देवाचे कृत्य करण्यात येत आहे. लोक प्रभू येशू ख्रिस्ताला, जीवन परमेश्वराला ओळखत आहे. दुसऱ्या बाजूला असे यहुदी होते जे लोक जलस होते. प्रभू येशू ख्रिस्ताला खूप मोठ्या संख्यामध्ये लोक स्वीकार करत होते, म्हणून लोक जलस होते. आणि इथे आपण बघतो ते लोकांनी यहुदी आणि जे अन्य जातीचे लोक, जे देवविरुद्धचे लोक होते, ते लोकांनी त्यांच्या लोकांमध्ये काहीतरी पॉयझन टाकलेलं आहे, विष टाकलेलं आहे त्याच्या लोकांच्या मनामध्ये. आणि हे समजून आपण इथे त्यांना समजलं. आणि पॉल आणि बार्नबास या लोकांनी त्या
सर्व जे यहुदी लोक आहे आणि जे अन्य जाती किंवा जेंटाईल लोक आहे त्याच्यामध्ये देवाच्या गोष्टी ते सांगायला लागले आणि त्यांच्या बरोबर बोलण्यामध्ये, देवविषयी बोलण्यामध्ये ते लोक व्यक्त करायला लागले आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा लोकांवर दर्शवायला लागले. आणि इथे बोलत आहे मिरेक्युलर साइन, चमत्कारिक असे चिन्ह करायला लागले, अद्भुत कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करायला लागलेले आहे. आणि याने करून असे डिव्हिजन झालेले आहे, त्यांच्यामध्ये 2 भाग झालेले आहे. एक जे लोक प्रेषितांना सपोर्ट करत होते, दुसरे लोक जे देवा विरुद्धचे लोक होते, प्रभू येशू ख्रिस्ताचे विरुद्धचे लोक होते, ते यहुदी आणि जे अन्य जाती लोकांवर ते लोक ते सपोर्ट करत होते. आणि त्या लोकांनी असं जे देव विरुद्ध, प्रभू येशू ख्रिस्त विरुद्धी लोक होते, ते लोकांनी असं एक प्लॉट केलं की हे लोकांना अपमानित करावं, पॉल आणि बार्नाबास आणि इथे लोकांना अपमानित करावं आणि त्यांना दगडने किंवा स्टोन मारून त्यांना मारून टाकावं. आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा पॉल आणि बार्नाबास आणि कित्येक लोक होते त्यांच्याबरोबर, ते लोक लायकोनियम जे सिटी आहे, लायस्ट्रा आणि दर्बे, तिथे सुवार्ता गाजवत ते लोक पडून गेलेले आहे. दे हॅव फ्लेड टू द लायकोनियम सिटीज ऑफ लायस्ट्रा अँड डर्बे. पुढचा भाग वचन 18 ते 20, 8 to 20. In Lystra there sat a man crippled in his feet, who was lame from the birth and has never walked. He listened to the Paul as he was speaking. Paul looked directly at him, saw that he had a faith to be healed, and called out, "Stand up on your feet." At that the man jumped up and began to walk. When the crowd saw what the Paul had done, they shouted in the Lycaonian language, "The gods have come down to us in human form." Barnabas they called Zeus, and Paul they called Hermes, because he was the chief speaker. The priest of Zeus, whose temple was just outside the city, brought bulls and wreath to the city gates, because he and the crowd wanted to offer sacrifice to Paul and Barnabas. But the apostles Barnabas and Paul heard of this, and they tore off their clothes and rushed into the crowd, shouting, "Man, why are you doing this? We too are only men and human like you. We are bringing you good news, telling you to turn from these worthless things to the living God, who has made the heaven and earth, sea and everything in it. In past he let the nation go their own way, yet he has not left himself without testimony. He has shown kindness by giving you the rain from heaven and the crop in the season. He provided you plenty of food and filled your heart with joy." Even with these words, they had difficulty keeping the crowd from sacrificing the bulls to them. Then some Jew came from Antioch and Iconium and won the crowd over. They stoned Paul and dragged him outside the city, thinking he was dead. But after the disciples had gathered around Paul, he got up and went back into the city. The next day he and Barnabas left for Derbe. परंतु या भागमध्ये आपण बघतो की तिथे एक लंगडा व्यक्ती होता, क्रिपल्ड होता. त्यांनी त्याच्या जन्मापासून तर कधीच चालला नव्हता, परंतु ते आतुरतेने जे पॉल जे संदेश देत होते, देवविषयी जे प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर बद्दल ते सांगत होता, तो एकदम इंटरेस्ट घेऊन सांगत होता. आणि जेव्हा पॉलने त्याच्याकडे बघितलं, त्याला समजलं की त्याच्यामध्ये विश्वास आहे, बरं होण्यासाठी, हील होण्यासाठी त्याच्यामध्ये विश्वास आहे. आणि पॉलने त्याला त्या पांगड्या व्यक्तीला, लंगड्या व्यक्तीला सांगितलं, तुझ्या पायावर उभा राहा. आणि इथे आपण बघतो की बायबलचं वचन सांगत आहे की ही जम्प्ड अप ऑन हिज फीट अँड वॉक. तो आयुष्यामध्ये कधीच पायावर उभा राहायचे प्रयत्न त्यांनी केलं नव्हतं,
परंतु आपण इथे बघतो की तो उडी मारली त्यांनी आणि तो चालायला लागला. बॅलन्स करायला लागला नाही, परंतु चालायला लागला. हे अद्भुत पवित्र आत्माचा चमत्कार आपण इथे बघतो प्रियानो. आणि हे सर्व जे अन्य जाती किंवा जेंटाईल लोक होते ते लोकांनी बघितलं आणि ते लोकांनी बार्नाबासचं नाव जियस ठेवलं आणि पॉलचं नाव हर्मेस बोलायला लागले. आणि ते लोक बोलायला लागले लायकोनियमच्या लँग्वेजमध्ये, देव मानवच्या स्वरूपमध्ये पृथ्वीवर आलेले आहे. आणि ते लोकांनी जाऊन त्या जे प्रीस्ट आहे, झेयसच्या प्रीस्ट आहे, त्यांनी सिटीचा बाहेरच्या गेटजवळ त्यांनी बैल आणले. रीत म्हणजे आपल्याला माहीत आहे की फूल आहे ते तिथे आपल्याला इथे बघतो की ते लोक त्याला त्यांच्यासमोर अर्पण करायला ते लोक आलेले आहे प्रियानो. आणि प्रियानो ते अर्पण करत असताना बैल ते लोकांनी वध करायला त्यांच्यासमोर आणलेले आहे. देवासमोर वध करतात तसं ते बैल आणि ते फुलहार त्यांना चढवायला लागले. आणि जेव्हा हे पॉल आणि बार्नाबासनी ऐकलं, ते लोकांनी त्यांचे स्वतःचे कपडे फाडले आणि दुःखी झाले. आणि ते जे क्राऊड होतं त्यांच्यामध्ये गेले आणि त्यांना विनंती करायला लागले, हे तुम्ही काय करत आहे, की व्हॉट आर यू डुईंग. आणि आम्ही पण तुमच्यासारखे मनुष्य आहोत, आम्ही काही देव नाही. आम्ही जिवंत परमेश्वराची सुवार्ता तुमच्या समोर गाजवत आहे. या जिवंत परमेश्वराने हे स्वर्ग आणि पृथ्वी आणि या सर्व वस्तू त्याच्यामधल्या आहे, मनुष्य, जनावर, जीवजंतू, सर्वांना देवाने निर्माण केलेले आहे. त्यांनी पाऊस पाडलेला आहे आणि त्या ऋतूमध्ये आपल्याला पीक आलेले आहे. आणि तुम्हाला पुष्कळ असं तुमच्यावर कृपा केलेली आहे आणि तुम्हाला अन्न आणि खाद्यपदार्थ तुम्हाला प्रदान केलेले आहे आणि तुम्हाला सादर केलेले आहे. आणि तुमच्या हृदयामध्ये आनंद देवाने तुम्हाला केलेले आहे. आणि इतकं सांगून सुद्धा ते त्यांच्यासाठी जड जात होतं की त्यांना त्यांच्यासमोर ते बैलला तुम्ही वध करू नका. आणि इतक्यामध्ये आपण बघतो की तिथले जे यहुदी लोक होते आणि जे अन्य जातीचे लोक होते, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे विरुद्धाचे लोक होते, ते लोक तिथे आलेले आहे अँटिओकमधून आणि आयकोनियममधून. आणि ते लोकांनी या क्राऊडमध्ये जाऊन त्यांना पुन्हा एकदा ते विष त्यांच्या मनामध्ये टाकलेले आहे. आणि ते लोकांनी पॉलला दगडनी मारलेला आहे, पत्थर मारलेले आहे, त्याच्यावर स्टोनिंग केलेलं आहे पॉलला. आणि त्याच्या खेचून त्याच्या शहरमधून त्यांना बाहेर काढून टाकले. आणि त्यांना असं वाटलं की हा पॉल मृत्यू झालेला आहे आणि त्याला सोडून दिलेला आहे. आणि मग जेव्हा पॉलचे शिष्य त्याच्या जवळ आलेले आहे, तेव्हा पॉल तिथून उठून पुन्हा एकदा शहरमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, प्रवेश केला त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी मे बी त्याच्या मलमपट्टी केली असेल, त्यांनी आराम थोडंसं केला असेल, मे बी इथे लिहिलं नाही बायबलमध्ये. परंतु आपण इथे बघतो की दुसऱ्या दिवशी काय आराम केलं नाही, काय त्यांनी दुसरं काही आपण करत नाही. आपण इथे बघतो पॉल आणि बार्नाबास ते लोक डेर्बेमध्ये ते लोक प्रवास करत असताना ते निघून गेलेले आहे प्रियानो. शेवटचा भाग वचन 21 ते शेवटपर्यंत. दे प्रीच द गुड न्यूज इन द सिटी अँड वन द लार्ज नंबर ऑफ द डिसायपल्स. देन they returned to Lystra, Iconium, Antioch, strengthening the disciples and encouraging them to remain true to the faith. We must go through many hardships to enter the kingdom of God, they said. Paul and Barnabas appointed elders for them each church, and with the prayer and fasting committed them to the Lord in whom they had put their trust. After going through Pisidia, they came to Pamphylia. And when they had preached the word in Perga, they went down to Attalia. And from Attalia, they sailed back to Antioch, where they had been committed to the grace of God for the work they had now completed. On arriving, they gathered the church together and reported all God had done through them, and how he had opened the doors of the faith to the Gentiles. And they stayed there long time
विथ द डिसायबल्स. पण या भागमध्ये आपण इथे बघतो की पॉल आणि बार्नाबस या लोकांनी डेर्बेमध्ये येऊन ते लोक शांत राहिले नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायला लागलेले आहे प्रियानो. आणि खूप प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्यांनी केलेले आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी फरमान केलेलं आहे, तुम्ही माझ्या नावामध्ये ते लोक तुम्ही शिष्य बनवा, आणि ते लोक शिष्य बनवायला लागलेले आहे. खूप लोक ते शिष्य बनलेले आहे डेर्बेमध्ये. आणि तिथे ते लोकांनी शिष्य बनवलेले आहे, प्रभूच्या कार्य झालेले आहे. आपण बघतो की पॉल आणि बार्नाबस लायस्ट्रा, आयकोनियम, अँटिओकमध्ये ते लोक परत आलेले आहे. तिथे ते लोकांना छळ झालेला आहे, त्यांना सतवण्यात आलेलं आहे, त्यांना दगड मारून प्रयत्न केलेला आहे, तरी ते लोक तिथे गेलेले आहे. आणि तिथे जे आयकोनियम, लायस्ट्रा आणि अँटिओकमध्ये जे शिष्य झालेले आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे, त्यांना एनकरेज करत आहे आणि त्यांना सत्य गोष्ट सांगत आहे. ते लोक त्यांनी इथे लिहिलेलं आहे की आपल्याला खूप त्रास सहन करावा लागेल. वी हॅव टू गो थ्रू मेनी हार्डशिप इन फेथ टू एंटर इन टू द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागेल. हे फॅक्ट लोकांना सांगत आहे आणि लोकांना एनकरेज ते लोक करत आहे. आणि ते लोकांनी इथे बघतो की जसं आपले जे मागच्या बायबल स्टडी आपण केलेल्या होत्या दुसऱ्या जे पॉलच्या पत्रामध्ये, तसं इथे बघतो की पॉल आणि बार्नाबस इथे लायस्ट्रा, आयकोनियम आणि अंतिओकमध्ये आणि जे वेगवेगळे जे चर्चचे अन्य जाती लोकांच्या चर्चची जे स्थापना केलेली, त्यामध्ये एल्डर्स लोक किंवा वडील लोक, आणि आपण बघितलं की एल्डर्स म्हणजे ते एक डिकन पण असू शकतं, बिशप पण असू शकतं, पाळक पण असू शकतं, आणि जे आपलं ले लीडर आपण बोलतो तसं पण असू शकतं. आणि ते वेगवेगळ्या तिथे त्या काळामध्ये ते लोकांनी एल्डर्स अपॉइंट केले, ते लोकांनी प्रार्थना केलेली आहे, उपवास धरलेला आहे, आणि त्या लोकांचा डोक्यावर हात ठेवून त्यांना सेट अपार्ट केलेलं आहे, त्याला वेगळं केलेलं आहे. आणि त्या देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये त्यांनी पुढे जावं आणि त्या मंडळी सहभागिता करत राहावी, म्हणून त्या एल्डर्सची आपण तिथे पॉल आणि बार्नाबासनी त्यांना अपॉइंट केलेलं आहे प्रियानो. आणि हे सर्व करून जेव्हा त्यांचे काम संपन्न झालेलं आहे, तेव्हा ते लोक पिसिडिया, पॅम्फिलिया, पर्गा, ॲटालिया हे सर्व स्थळमधून प्रवास करत असताना ते लोक ॲटालियाला आलेले आहे. आणि ॲटालिया इथे जागामधून ते लोकांनी एक बोट घेतलेली आहे, आणि परत ते लोक बोटमध्ये प्रवास करत असताना किंवा आपण इथे बोटमध्ये प्रवास करत असताना ते लोक पुन्हा एकदा अँटिओकमध्ये आलेले आहे. आणि आपण इथे बघतो की अँटिओकच्या मंडळीला ते लोकांनी बोलवलेलं आहे, आणि पॉल आणि बार्नाबासनी देवानी त्यांच्याद्वारे, पॉल आणि बार्नाबासद्वारे देवाने अद्भुत कृत्य केलेले आहे. ते सर्व मंडळीच्या लोकांना एक टेस्टिमनी त्यांनी सादर केलेली आहे, आणि देवाच्या त्यांनी महिमा केलेल्या आहे, आणि प्रभूच्या त्यांना धन्यवाद प्रगट केलेला आहे प्रियानो. आणि या अँटिओक ही जागा होती या जागेमध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम डिसायबल्स ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट वर कॉल्ड क्रिश्चियन्स. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना पहिल्यांदा वेळेस अँटिओकमध्ये त्यांना ख्रिश्चन असं ते सांगण्यात आलेलं आहे. आणि पॉल आणि बार्नाबास यांनी खूप वेळ इथे लिहिलेलं आहे इंग्लिश बायबलमध्ये, दे स्टेड देअर लॉंग टाईम. जे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य त्यांनी केलेले तिथे खूप वेळ तिथे राहिलेले आहे. मे बी त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी, प्रभूच्या वचनमध्ये परिपक्व करण्यासाठी, देवाच्या विश्वासमध्ये त्यांना आणण्यासाठी, आणि एनकरेजमेंट आणि सगळं तयारी त्यांनी केलेली आहे तिथे राहून. प्रियानो, ते लोकांनी स्वतःच्या जीवाचा पर्वा केला नाही. त्यांना जे दगड मारून त्याला जे मार लागलेला त्याची पण तो पॉल आपण इथे बघतो की तो काही बहाणे करत नाही. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की तुला खूप दुःख सहन करायचं आहे, आणि तो दुःख सहन करत आहे,
तो कंप्लेंट करत नाही की प्रभू जे माझी चूक झाली ते बरोबर आहे, परंतु आता ते लोक मला मारत आहे, माझी जीव घेत आहे, हे काय करत नाही. परंतु जे प्रभूच्या जे कार्य आहे त्याला ते जे विषण त्यांच्या समोर नजरेसमोर ठेवून तो अद्भुत कार्य करत आहे. प्रेरणा, आज प्रभू त्याच्या वचनद्वारा आपल्याला प्रोत्साहन देत आहे. पॉलच्या जीवनापासून आपण काही छळ सहन करत नाही, दुःख सहन करत नाही, देवाच्या काही मोठं काही महारथी काम करत नाही, जसं हे लोकांनी केलेलं आहे. किती लोकांना प्रभूच्या विश्वासमध्ये आणलेलं आहे आणि लोकांना शिष्यही केलेलं आहे, तरी कुरकुर करत नाही. तर आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवावरला कुरकुर करत असतो. प्रियानो, आपल्याला प्रभू पॉल सारखा विश्वासमध्ये आपल्याला दृढ करावा. प्रभू करोगे आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आजच्या बायबल स्टडीसाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू जे प्रोत्साहन पवित्र आत्माच्या प्रभू आम्हाला प्राप्त झालेलं आहे, एक नमुना संत पॉलच्या जीवना आणि मिनिस्ट्रीद्वारे केलेला आहे. प्रभू जे दुःख सहन केलेलं आहे, जे विश्वास तुझ्यावर ठेवलेला आहे, त्याच्यापासून प्रभू आम्ही खूप शिकलेलो आहोत. त्याच्यासाठी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि प्रभू आम्ही त्याच्या जीवनापासून प्रभू शिकू आणि तुझ्या विश्वासमध्ये दृढ होऊ आणि प्रॅक्टिकल जीवन जगायसाठी प्रभू तू आमच्या सर्वांवर आशीर्वाद पाठव. प्रभू पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला प्रश्न आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रेरणा, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.